नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमृता राजकुमारच्या कानाखाली मारते आणि त्याला विचारते की का केले तुम्ही असं, का वागलात तुम्ही असे. अहो, मी काय कमी केलं होतं तुमच्यासाठी. जीवापाड तुमच्यावर प्रेम केलं, तुमची काळजी घेतली, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुम्हाला देवासारखी तुमची पूजा केली, मग तरीही तुम्हाला असं वागताना लाज वाटली नाही का. आणि अमृताचं ते बोलणं ऐकून राजकुमार शर्मेने खाली मान घालतो. तर अमृता म्हणते असते की आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आपल्याला मूल नाही. या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होतो, तुमची किती घुसमट होते हे रोज मी बघायते आणि म्हणूनच मी सगळा दोष माझ्या एकटीवर घेतला. मात्र तुम्हाला माहीत आहे की जे काही घडलं ना त्यामध्ये तुमचा सुद्धा दोष आहे. आणि हे ऐकून राजकुमार अमृताकडे बघत राहते. अमृता म्हणत असते की मला खरंच कळत नाही मी कुठे कमी पडले म्हणून तुम्ही असं वागलात. मी माझ्यावर जे काही प्रेम केलं होतं, मला जी काही माया लावली होती ती सगळी खोटी होती, अगदी आपल्या लग्नासारखीच असं मला आता वाटायला लागते. आणि अमृताचं असं बोलणं ऐकून तिलोत्तमा तिच्याकडे जाते, तिला समजावते, शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती नीलला सांगते की उद्याच्या पेपरमध्ये मला हेडलाईन हवी आहे की रूपम कॉस्मेटिकमधून मेहंदडीच्या घरातून राजकुमार मेहंदडीची हकलपट्टी झाली आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. राजकुमार तर तिलोत्तमाकडे बघतच राहतो. तर तिलोत्तमा म्हणत असते की या पुढे जर कोणालाही माझ्या संस्कारावर शंका घ्यायची असेल ना तर खुशाल घेऊ द्या, मला फरक पडत नाही. पण मला आता या मुलाला माझ्या घरात आणि माझ्या कंपनीमध्ये जागा नाही आहे. आणि मग ती सरळ त्याच्या हाताला धरते आणि त्याला घरातून बाहेर काढते. पण त्यावेळी राजकुमार निर्लज्जपणे म्हणत असतो की आई, तू कितीही नाकारलंस ना तरी हा चुकलेला मुलगा तुझाच आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात. त्यानंतर राजकुमार रागातच सावलीकडे पाहतो आणि मनाशी म्हणतो की सावली, माझ्यासोबत आज हे काही घडलं आहे ना त्यासाठी फक्त तू कारणीभूत आहे. आजपासून माझ्या आयुष्यातील एकमेव शत्रू तू आहेस. आता जोपर्यंत मी तुला संपवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि मग तो हसतच तिथून निघून जातो. आणि तो गेल्यावर मात्र तिलोत्तमा आणि अमृता पूर्णपणे खचून जातात. त्यानंतर आपण पाहते की सारंग एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो, सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करू लागते. सारंग रडतच म्हणतो की सावली, आपलं आयुष्य आणि किती डिफिकल्ट असताना म्हणजे आपण काय घडलं सांगता येत नाही. राजकुमार दादा कधीतरी असं काहीतरी करेल या गोष्टीचा मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता ग. माझ्या किती जवळचा होता. आईबाबानंतर माझ्यासाठी त्याचा शब्द महत्त्वाचा होता. मी खरंच त्याला ओळखण्यात कमी पडलो. त्याच्या मनात काय सुरू होतं हे मला कधी कळलंच नाही. आणि त्यावेळी सावली म्हणते की सारंग सर, जे काही घडलं त्यात सगळ्यांचा खूप त्रास होतोय, हे सगळं मला आपण काही गोष्टी वेळेवर सोडून देऊया, सगळं हळूहळू ठीक होईल. आणि त्यावेळी सारंग तिला विचारतो की सावली, कधी कोणी तुझा विश्वासघात केलाय का. पण त्यावेळी सावली हसून म्हणते की नाही सारंग सर, कारण मी कधी कोणाकडून अपेक्षा केलीच नाही. एखाद्याची जर मी काही केली ना तर ते निस्वार्थीपणे केलं आहे. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना की विठुरायाकडे सगळ्या गोष्टीचा हिशोब आहे, वेळ आल्यावर तो सगळं काही ठीक करेल. मग आता तुम्ही सुद्धा काळजी करू नका. हे बघा, आपल्या सगळ्यांना कितीही त्रास होत असला तरी आता या क्षणी आपण सर्वांनी अमृता वहिनींना धीर देण्याची, काळजी घेण्याची जास्त गरज आहे, कारण त्यांचा त्रास आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. आणि सावलीचं म्हणणं सारंगलाही पटतं. आणि मग ते दोघे जण तिलोत्तमा आणि चंद्रकांतकडे जाण्यासाठी निघतात. इकडे तिलोत्तमा देखील खूप रडत असते. चंद्रकांतला विचारत असते आपलं नेमकं काय चुकलं हो, म्हणून आपला मुलगा असा वागला, आपण त्याच्यावर संस्कार करण्यास नेमके कुठे कमी पडलो, मला ना स्वतःचीच खूप लाज वाटते. आणि त्यावेळी चंद्रकांत तिला म्हणतो, तिलोत्तमा, आपण इतर आई वडिलाप्रमाणे आपल्या चारही मुलावर सारखेच संस्कार केले, पण त्यानंतर या मुलांनाही पुढे जाऊन तसं काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे ना गं. त्यांनी आयुष्यात जे काही केलं त्याच्यासाठी आपण स्वतःला नाही दोष देऊ शकत. पण तिलोत्तमा म्हणते की असं म्हणून आपल्याला आपली जबाबदारी थोडी ना झटकता येते. खरंच कळत नाही राजकुमार असा कसा वागू शकतो, विश्वासघात कसा करू शकतो. आणि तसं हे बोलणं सुरू असताना सारंग सावली त्या ठिकाणी येतात. सारंग तिलोत्तमाच्या जवळ जातो, तिचा हातात हात घेत म्हणतो, आई
आता जितका तुला त्रास होतोय ना तितकाच मला सुद्धा त्रास होतोय. पण सावली म्हटली त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांपेक्षा अमृता वहिनीचा त्रास खूप जास्त आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण आपल्या इमोशन्स थोडा वेळ बाजूला ठेवूया, अमृता वहिनीकडे जाऊन तिला समजूया. आणि त्यावेळी तिलोत्तमा आणि चंद्रकांत ही हो म्हणतात आणि मग ते चौघेजण अमृताकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे त्या ऐश्वर्याचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. नीलसोबत ती वाद घालत असते, त्याला विचारत असते की मगाशी सगळ्यासमोर तू माझी बाजू का नाही घेतली, त्या सावलीची बाजू कशासाठी घेतली. आणि त्यावेळी नील म्हणतो कारण सावली बरोबर होती म्हणून मी तिची बाजू घेतली. मात्र या गोष्टीवरून ऐश्वर्या खूपच चिडते आणि उगाच त्याच्यासोबत वाद घालू लागते. ती म्हणत असते की नील, प्रत्येक वेळी तू त्या मूर्ख मुलीची बाजू घेतो. अरे मी तुझी बायको आहे, ती काय तुझी बायको नाही आहे. आणि हे ऐकून नीलसुद्धा चिडतो, म्हणत असतो की ऐश्वर्या, ज्या दिवशी तू योग्य असशील ना त्या दिवशी मी हमखास तुझी बाजू घेईल. मात्र ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की प्रत्येक वेळी तू असं बोलतो ना म्हणून मला प्रत्येक वेळी स्वतःसाठी उभं राहावं लागतं. आज ही मी जी काही आहे ना स्वतःच्या हिमतीवर तुझ्यासाठी कधीच काही केलेलं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या दिवशी माझ्या जी कानाखाली मारलीस होती ना ती अजूनही लक्षात आहे. जर तू पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी सरळ बॅग भरेल आणि माझ्या घरी निघून जाईल. कारण मी एका खूप चांगल्या फॅमिलीमधून आली, त्या मूर्ख मुलीसारखी एक गरीब घरातून आलेली नाही आहे. आणि तुम्ही ना मला लग्न करून सून म्हणून मर्जीने या घरात घेऊन आला आहात. मी काय त्या मूर्ख मुलीसारखी जबरदस्तीने या घरात आलेली नाही. त्यावेळी यापुढे माझी आणि तिची तुलना अजिबात करायची नाही. आणि जर तू काही बोललास ना तर मी असं काही तरी करेल, तुला आयुष्यभर याद राहील. त्यामुळे निघून ऐश्वर्याच असं बोलणं ऐकून तो विचार नील काही न बोलताच रूममधून बाहेर पडतो. दुसरीकडे देवा जे काही घडलेलं असतं ते सगळं जगन्नाथजींना कॉल करून सांगतो आणि ते सगळं काही ऐकून जगन्नाथजींना खूप आनंद होतो. ते देवाला म्हणतात की खरंच तुम्ही दोघांनी मिळून खूप चांगलं काम केलं, मला अभिमान वाटतोय तुझा. आणि मग त्यानंतर फोन ठेवतो. देताना अलका त्यांना विचारत असते की काय झालं, कोणाचं अभिनंदन करत होता. त्यावेळी जगन्नाथजी तिला सांगतात की अगं देवाचा फोन होता, त्याचा आणि सावलीचं अभिनंदन करत होतो. मी तर अलका विचारते का बरं, काय केलं त्यांनी. मग जगन्नाथ तिला सांगू लागतो की सावलीने देवाचे मदतीने राजकुमारचा अफेअर तिलोत्तमासमोर आणला. आणि हे ऐकून अलकाला धक्काच बसतो. विचारते काय, राजकुमारचा अफेअर. आणि त्यावेळी जगन्नाथ हो म्हणतो. तर अलका चिडून म्हणते की किती घाणेरडा माणूस आहे, घरामध्ये इतकी सोन्यासारखी बायको असताना हा बाहेर असं शेण कसं काय खाऊ शकतो. ती बिचारी अमृता मला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि याला हे असं सगळं करताना थोडीही लाज वाटली नाही. प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की पुढील भाग तुम्हाला छान छान भाग पाहायला मिळतील. त्या बिचारीची काय अवस्था झाली असेल. त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की मी राजकुमारबद्दल तिलोत्तमा आधीच सांगितलं होतं, त्यामुळे आता हे जे काही घडलं आहे ना त्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. पण आपल्या लेकीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरंच धाडसी मुलगी आहे ती, तिने त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं. आणि त्यावेळी अलका म्हणते की अगदी खरं आहे तुमचा. तर जगन्नाथ म्हणत असतो की त्या तिलोत्तमाने जे काही थोडंफार पुण्य केलं आहे ना ते पुण्य सावलीच्या रूपात पुन्हा एकदा तिच्या घरात आलं आहे. आता बघ माझी लेक त्या घरातील सगळ्या दृष्ट प्रवृत्तींना कसं बाहेर काढते ते आहे म्हणून सगळं सुरू आहे. त्यावेळी अलकासुद्धा हो म्हणते. दुसरीकडे अमृता बिचारी एकटीला रडतच तिच्या खोलीत बसलेली असते. राजकुमार जे काही बोललेला असतो तेच तिला सतत आठवत असते. आणि मग त्यानंतर ती स्वतःला संपवायचा निर्णय घेते आणि मग ती एक चाकू घेऊन आणि तिच्या हाताची नस कापायला जाते. तितक्या सारंग, सावली, तिलोत्तमा आणि चंद्रकांत त्या ठिकाणी येतात. ते धावतच अमृताकडे जातात. सारंग पटकन तिच्या हातून तो चाकू काढून घेतो. अमृता जे काही करत होती ते पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा आणि सावली तिच्या जवळ जात तिला विचारू लागतात की अमृता हे काय चाललं होतं तुमचं. तर अमृता रडतच म्हणत असते की आई मग मी आता दुसरं काय करू, सगळं संपलं आहे, माझं काहीच अस्तित्व राहिलेलं नाही आहे. आणि आता तिचं असं बोलणं ऐकून तिलोत्तमाला, सावलीला आणि सगळ्यांना वाईट वाटते. तिलोत्तमा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अमृता म्हणत असते की आई तुम्हीच सांगा मी काय करू, मी काय करू, काय कमी केलं होतं यांच्यासाठी म्हणून मी माझ्याशी असं वागले. मला असं वाटत होतं की माझा सुखाचा संसार आहे, निदान मी माझा तसा समज तरी करून घेतला होता. पण शेवटी हा भ्रमाचाच भोपळा होता. तो
फुटलास आणि तो आता ना मला खरंच काही करायची इच्छा नाही, मला जगासंही वाटत नाही. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की अगं वहिनी, हे काय बोलतेस तू? आईने तुला सांगितलं ना की तू काय फक्त राजकुमार दादाची बायको नाहीस, तर या घरची लेक आहे. तू माझी वहिनी आहेस, आम्हाला सगळ्यांनी तू हवी आहेस. पण तरीही अमृता काही समजून घ्यायला तयार नसते. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. आणि मग शेवटी तिलोत्तमा तिला समजावायला लागते. अमृता, अगं त्या मूर्ख माणसासाठी तू स्वतःचा जीव संपवायला निघाली. आपला जीव इतका स्वस्त असतो का? आणि मला सांग, त्या राजकुमारने जो गुन्हा केला तो समजून तुला असता तर त्याने तुला कधी माफ केलं असतं का गं? तुझ्यासाठी त्याने कधी स्वतःला संपवण्याचा साधा विचार तरी केला असता का? त्यावेळी अमृता खाली मान घालून बसते, तर तिलोत्तमा म्हणत असते, अमृता, यापुढे तू चुकूनही असा विचार पुन्हा कधी करू नको. मी तुझ्याशी बोलणं बंद करेल, हे लक्षात ठेव. मला माहीतच होतं की माझी लेक इतक्या कुमकुत मनाची असेल. आणि हे ऐकून अमृता रडत तिची माफी मागू लागते. तिलोत्तमा तिला समजावते की अमृता, आता असं खचून जायचं नाही. एक स्त्री आहे आणि ॲज एक आई म्हणून, एक सासू म्हणून मी तुला सांगते की या समाजाने स्त्रियावर जी बंधन घातली ना, ती सगळी बंधन तू झुगारून दे आणि नव्याने उभी राहा. स्वतःचा विचार कर. आयुष्यामध्ये पुढे जे काही कोणासाठी तुला थांबण्याची, स्वतःला संपवण्याची गरज नाही. आणि हे ऐकून अमृता ही थोडीशी शांत होते. आणि मग सावलीसुद्धा तिला समजत की वहिनी, आम्हाला सगळ्याच तुमची गरज आहे. कोण म्हणतं की जन्म दिला म्हणजे आई होते? अहो, तुम्ही माझ्या सारंग सरावर स्वतःच्या लेकरा इतकं प्रेम करता, आम्हाला जपता, आमची आईच आहात ना. आणि मला सांगा, कधी लेकराला सोडून जाते का आई? नाही ना. मग प्लीज पुन्हा चुकूनही असा विचार करू नका. आम्हा सगळ्यांना तुमची गरज आहे. आणि त्यावर अमृता रडतच हो म्हणते. हे सगळं तिलोत्तमाला, सावलीला मिठी मारते. आणि असाच हा एपिसोड संपून जाते. मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण खूप मोठा ट्विस्ट पाहणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.